टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। तर मागील अनेक वर्षापासून सुरू आहेत। महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या नेतृत्वात या महाराष्ट्रातला ग्रामपंचायत कर्मचारी अनेक वर्षापासून संघर्ष करत आहे। या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना घेऊन आपल्या महासंघाच्या नेतृत्वात आज 8 तारखेपासून राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात झालेली आहे। येत्या 18 तारखेला इथं कमिशनर कार्यालय मोर्चा होणार आहे आणि यानंतर हे कर्मचारी सातारा जिल्ह्यात आपले ग्रामविकास मंत्री माननीय जयकुमार गोरे साहेब आहेत यांच्या जनसंपर्क कार्यालयावर बेमुदत धरणे आंदोलन करणं। महत्त्वाची मागणी आपली ही आहे की आमच्या अनेक वर्षाच्या संघर्षानंतर महाराष्ट्र शासनाने 4 वर्षापूर्वी यावलकर समितीची घोषणा केलेली आहे आणि त्या यावलकर समितीनं ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना पण वेतन श्रेणी लागू झाली पाहिजे। जसं की नगरपंचायत कर्मचाऱ्यांना, नगरपालिकाच्या कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी लागू आहे, त्याच पद्धतीनं ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना पण वेतन श्रेणी लागू झाली पाहिजे। अनेक 4 वर्षापासून महाराष्ट्र सरकार या शिफारसीवर अंमलबजावणी करत नाही। आपली महत्त्वाची मागणी वेतन श्रेणी लागू झाली पाहिजे। दुसरी आपली मागणी ही आहे की कर्मचाऱ्यांना जो किमान वेतनाचा टप्पा मिळतो, काही अनुदान, सहाय्यक अनुदान सरकार देतो, तो 100% अनुदान शासनाच्या तिजोरीतून झालं पाहिजे। ही आपली दुसरी महत्त्वाची मागणी। 10% भरतीचा प्रश्न आहे, अनेक आपल्या मागण्या आहेत आणि त्या मागण्याबद्दल महाराष्ट्र सरकार उदासीन आहे। म्हणून आपला संघर्ष तीव्र करण्याचा महासंघाने निर्धार केलेला आहे। मागण्या पूर्ण नाही झाली तर काय समज? मागण्या पूर्ण नाही झाल्या तर दुसरा टप्पा आंदोलनाचा आपला 18 तारखेला म्हणजे 18 ऑगस्टला महाराष्ट्राच्या 5ही विभागीय आयुक्त कार्यालयावर धरणे आंदोलन होणार आहे। त्यानंतरही महाराष्ट्र सरकारने काही पाऊल उचललं नाही तर त्यानंतर आपला एक आंदोलन, मोठं आंदोलन, राज्यव्यापी आंदोलन जयकुमार गोरे साहेब जे आहेत ग्रामविकास मंत्री, त्यांच्या सातारा येथील कार्यालयावर होणार आहे। कारण की मीटिंग घेतात, चर्चा करतात, पण अंमलबजावणी करत नाही। आम्ही अशा महाराष्ट्र सरकारचा ग्रामविकास मंत्र्याचा निषेध करतो आणि आपल्या या मोर्चाच्या आणखी काही मागण्यासंदर्भात आपले जिल्ह्याचे अध्यक्ष चतुर्घन लांजेवार सांगते। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।